मुंबईतील गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या पुनर्विकासासंदर्भात जे गृहनिर्माण स्वयं पुनर्विकास अभियान सुरू केलंय त्या अभियानाअंतर्गत श्वेतांबरा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीनं स्वयं पुनर्विकसित केलेल्या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आमचे मार्गदर्शक नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आपले सगळ्यांचे लाडके देवाभाऊ, या लोकसभा क्षेत्राचे खासदार आणि देशाचे केंद्रीय मंत्री जे खास आवर्जून आसामचा दौरा सोडून आपल्या मुंबईकरांना गृहनिर्माण संस्थांच्या लोकांना भेटण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिले ते आदरणीय पियुषभाई गोयल साहेब, ज्या विधानसभा क्षेत्रामध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय ते लोकप्रिय आमदार आमचे सहकारी सन्माननीय योगेश सागर साहेब, सन्माननीय आमदार अतुल भातखळकर साहेब, भाई गिरकर साहेब, माजी खासदार सन्माननीय गोपाळ शेट्टी साहेब, आमदार सन्माननीय निरंजन डावखरे साहेब, मुद्दाम निरंजन डावखरे आले, ठाण्यात सुद्धा स्वयंपुनर्विकास त्यांना करायचा आहे, पालघरवरून स्नेहा दुबे मुद्दाम या ठिकाणी आल्यात, नेमका मुंबईत कसा स्वयंपुनर्विकास चालला आहे ते पाहण्यासाठी आलेत ते सन्माननीय स्नेहा पंडित दुबे। आणि परवा आम्ही नवी मुंबईच्या कार्यक्रमात सत्यजित देशमुखच्या सत्कारात भेटलो तेव्हा तिथे हा विषय मांडला, कारण साहेब आता चळवळ मी उभी केली, त्यावेळेला प्रशांत ठाकूर तिथे होते, मला बोलले भाऊ हे सगळ्यात फिजिबल साहेब नवी मुंबई आपल्या पनवेलमध्ये होणार आहे, कारण छोट्या छोट्या इमारती आहेत, तर प्रशांत ठाकूर सुद्धा आवर्जून या ठिकाणी कार्यक्रमास उपस्थित आहेत। मुंबई जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माझे सहकारी जे या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सहकार्य विशेष लाभलं ते सिद्धार्थजी कांबळे, सन्माननीय नलावडे साहेब, सन्माननीय काटकर साहेब, प्रकाश दरेकर, आमच्या चित्राताई वाघ, बोरिवलीचे सन्माननीय आमदार संजय उपाध्याय, सन्माननीय प्रकाश दरेकर साहेब, ठाण्याला परिषद झाली, आपण उपस्थित राहू शकला नाहीत, 5-6 हजार चेअरमन सेक्रेटरीची ती परिषद होती आणि साहेब आपण मोबाईलवरनं त्यांना भाषण केलं, 5-6 हजार ठाण्यात चेअरमन सेक्रेटरी असेच उपस्थित होते साहेब, सह्याद्रीत बैठकीत होते। मी बोललो साहेब गृहनिर्माण संस्थांचे चेअरमन सेक्रेटरी आहेत, मोबाईलवर भाषण करणारा, लोकांशी संवाद साधणारा मुख्यमंत्री आज आपल्या समोर बसलेले आहेत। ते सीताराम राणे आलेत, नाशिकचे हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सन्माननीय या ठिकाणी तोरवणेकर आलेत, माझे मित्र आमदार प्रकाश सुर्वे साहेब आहेत, कल्याणकर साहेब, SRAचे सीओ बोरेकर साहेब, सन्माननीय कलेक्टर क्षीरसागर, सन्माननीय सगळे मान्यवर, माफ करा साहेबांची तब्येत ही ठीक नाही त्याच्यामुळे जास्त वेळ घेणार नाही। व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं या चारकोपच्या छत्रपती शिवाजीराजे ग्राउंडवर या ठिकाणी हजारोच्या संख्येनं उपस्थित असलेल्या गृहनिर्माण क्षेत्रातील सर्व बंधू भगिनींनो, सर्वप्रथम आपल्याला मनापासून धन्यवाद देतो। साहेब हा कार्यक्रम फक्त श्वेतांबराला चावी वाटप करण्यापुरता मर्यादित नाही, या कार्यक्रमाची व्याप्ती साहेब मोठी आहे। या ठिकाणी आज मुंबईतला मराठी माणूस, मध्यमवर्गीय मराठी माणूस पालघर वसईला त्या ठिकाणी गेला, काही लोक कसाऱ्यापर्यंत त्या ठिकाणी गेले, काही लोक साहेब त्या ठिकाणी गावाला गेले, परंतु 25-30 वर्ष सत्ता उपभोगलेला मला
मराठी माणसासाठी काही करता आलं नाही। साहेब, आपण एकमेव आहात ज्या वेळेला स्वयं पुनर्विकासाचा विषय आपल्या समोर मी गोरेगावच्या परिषदेत मांडला, 18 पैकी 16 निर्णय घेण्याला मुख्यमंत्री सुद्धा देवेंद्रजी आहेत। त्या विश्वासाप्रती आपण सगळ्यांनी या ठिकाणी गर्दी केली आणि त्यामुळे साहेब, छोटं घर होतं मुंबईत, कुटुंब वाढलं, त्यामुळे बाहेर जावं लागायचं। परंतु आता मुंबईतला मराठी माणूस बाहेर जाणार नाहीये, कारण त्याच्या मागे देवा भाऊ उभा आहे। स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून बिल्डर देतो त्याच्या दुप्पट तिप्पट घर आपल्याला मिळतं। त्याचं उदांबर श्वेतांबरा डाव्या बाजूला आहे, समोर अभिलाषा आपल्या समोर आहे, त्याच्या बाजूला त्या ठिकाणी आर्या ओरियन आपल्या समोर आहे, मागे गीतांजली आपल्या समोर आहे, नंदनवन आहे। साहेब, सगळ्या बाजूला सेल्फ डेव्हलपमेंटच्या इमारती विकसित होत आहेत। लोकांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे की महाराष्ट्र सरकार स्वयं पुनर्विकासाला त्या ठिकाणी चालना देत आहे आणि त्याच्यामुळे साहेब, मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो। कष्टकरी कामगार चाकरमानी यांच्या श्रमातनं ही मुंबई उभी राहिली। मुंबईसाठी त्या ठिकाणी रोजीरोटीसाठी आलेल्या प्रत्येकाच्या निवाऱ्याचा प्रश्न हा गृहनिर्माण त्या ठिकाणी चळवळीने सोडवलेला आहे। साहेब, या गृहनिर्माणची चळवळीची मुहूर्तमेढ SM तालमाकी यांनी रोवली आणि स्वातंत्र्यपूर्व काळात 1914 साली मुंबईच्या गावदेवी भागात पहिली सारस्वत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी त्यांच्या पुढाकाराने निर्माण झाली। जवळपास 75% लोक आज मुंबईच्या हाऊसिंग सोसायट्यांमध्ये या ठिकाणी राहतात आणि साहेब, हाऊसिंग सोसायटी म्हणजे केवळ घर मिळणं नाही, तर ते एक एकीचं प्रतीक आहे, ते सामंजस्य प्रतीक आहे। परस्परांना त्या ठिकाणी मदत करण्याची वृद्धी त्या ठिकाणी भावना वृद्धिंगत व्हावी, हा संदेश सुद्धा या गृहनिर्माण चळवळीच्या माध्यमातून साहेब या ठिकाणी जातो। साहेब, आपण किती मदत केलीत मी सांगायला गेलो तर 10-15 मिनिटं पुरणार नाहीत। ज्या वेळेला ही योजना आणली त्यावेळेला रिझर्व्ह बँकेच्या अडचणी आल्या, कारण साहेब पैसे पाहिजे होते। आम्ही तर आपला सेल्फ डेव्हलपमेंटला फायनान्स करत होतो, मागण्या जास्त झाल्या म्हणून आम्ही राज्य सहकारी बँकेकडे विनंती केली, पियुषभाई आपल्यासाठी आहे। तर आम्ही राज्य सहकारी बँकेला सांगितलं आपण आम्हाला मदत करा, कारण आता डिमांड जास्त आला सेल्फ डेव्हलपमेंटचा, तिथे बुद्धिमान लोक जास्त। त्याने आरबीआयला लिहिलं, साहेब आरबीआयला लिहिलं, आरबीआयने आम्हाला त्याला परमिशन द्यायचं दूर राहिलं, आम्हाला बोलले तुम्ही रिअल इस्टेटला पैसे का देता, ताबडतोब स्टॉप करा। म्हणजे मदत राहिली बाजूला। आणि त्यावेळेला मी सांगतो, देवेंद्रजी राज्याचे विरोधी पक्षनेते होते, शक्तिकांत दास त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते। साहेब स्वतः कोविडच्या काळात येऊन अर्धा तास गव्हर्नरला समजावून सांगितलं, हे रिअल इस्टेटला पैसे जात नाहीत, हे पैसे सभासदांना जागा मोठी मिळते, रिअल इस्टेटचा संबंध नाही। ही हाऊसिंग सोसायटी त्या बँकेची सभासद असते, त्या ठिकाणी कर्ज मिळवणं तिचा अधिकार आहे, इथे कुठेही फायद्याचा व्यवहार होत नाही। आणि आश्चर्य वाटेल की ज्यांनी आम्हाला बंदी घातली होती त्या शक्तिकांत दासने रिझर्व्ह बँकेनं संपूर्ण देशभर सेल्फ डेव्हलपमेंटसाठी पैसे देऊ शकता अशा प्रकारचा क्रांतिकारी निर्णय झाला। त्याचे शिल्पकार आदरणीय देवेंद्रजी आहेत। साहेब, मी जास्त बोलणार नाही, परंतु आपल्याकडे सेल्फ डेव्हलपमेंटसाठी जे मागितलं ते साहेब या ठिकाणी आपण आम्हाला दिलं। केवळ आपला आशीर्वाद आहे, आपण याचं पालकत्व स्वीकारलंय म्हणून आम्ही धाडस करतो। आपण बघाल मुंबईत बिल्डरचं राज्य आहे, आज अनेक बिल्डरांनी या ठिकाणी योजना यशस्वी होऊ नये म्हणून त्या ठिकाणी दबाव आणला प्रशासनावर, त्याही वेळेस आपण कडक भूमिका त्या ठिकाणी घेतलीच साहेब। आजही असं बोलतात, अरे सगळीकडे असं झालं प्रवीण भाऊ तर बिल्डर तुझ्या मागे लागतील। तुला प्रवीण दरेकर घाबरणारा, जीवाची पर्वा करणारा नाही, या सगळ्यांचे आशीर्वाद जे माझ्या मागे आहेत, ते असे 100 बिल्डर आले तरी केसाचा बाल बाका करू शकत नाही।
कारण माझ्यामध्ये देवेंद्र फडणवीस नावाचा माणूस ताकदीने आज त्या ठिकाणी उभा आहे. साहेब, बिल्डरमध्ये आणि स्वयं पुनर्विकासामध्ये फरक आहे की बिल्डरकडे जाऊन आम्ही त्या ठिकाणी स्वाभिमान घाण ठेवतो. बिल्डर एसी केबिन मध्ये बसलेला असतो, आमचा चेअरमन सेक्रेटरी बाहेर स्टूलावर वाट बघत बसलेला असतो. इथे मालक स्वतः, सभासद मालक, जागा त्याची, फायदा कमावणार बिल्डर, आणि आम्ही बिल्डरच्या मागे लागणार. इथे साहेब आत्मनिर्भर हाऊसिंग, जो पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी सांगितलंय की सर्व क्षेत्रात आत्मनिर्भर व्हा, मुंबई हाऊसिंग सेक्टर मध्ये सुद्धा आत्मनिर्भर झाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास पियुषभाई आपल्या उपस्थितीत मी या ठिकाणी देतो. आज गुणवत्ता सोसायटीचे मेंबर स्वतः त्या ठिकाणी पाहू शकतात. दर्जेदार इमारत उभी राहू शकते. आपण जाऊन त्या ठिकाणी श्वेतांबराचे फ्लॅट बघा, त्या ठिकाणी बिल्डरला लाजवेल अशा प्रकारचे फ्लॅट आज त्यांनी त्या ठिकाणी बनवलेले आहेत. आणि म्हणून बिल्डरशाही या ठिकाणी आपल्याला नष्ट करायची आहे आणि आपल्या हिताचा, आपल्या फायद्याचा त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा आहे. साहेब, माझी आपल्याला 2-3 विनंती आहे. साहेब, या मागणीला आता खूप प्रतिसाद मिळायला लागला, त्याच्यामुळे माझी आता धाकधूक व्हायला लागलेली आहे. 1600 प्रस्ताव माझ्याकडे त्या ठिकाणी आलेले आहेत. परंतु माझा पूर्ण विश्वास आहे की जेव्हा चांगलं काम असतं तेव्हा मदतीचे हात त्या ठिकाणी येत असतात. राज्य सहकारी बँकेनं साहेब 1,500 कोटी रुपये आपल्या आशीर्वादानं द्यायचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. पियुषभाईला माझी विनंती आहे, पियुषभाई जास्त बेनिफिशियरी आपल्या उत्तर मुंबईत आहेत. अमितभाईंशी आपले संबंध अख्ख्या देशाला माहीत आहेत. एनसीडीसीच्या माध्यमातून 1,000 कोटी मंजूर झाले, त्याच्यात काही क्लॉज आहे तेवढं काढण्याची विनंती आहे. देवेंद्रजी त्या ठिकाणी अमितभाईंना बोलतील. पैशाचा प्रॉब्लेम नाही साहेब, आपण हाऊसिंग सेल्फ डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन पुनर्जीवित करा. तुम्हाला 10,000 25,000 कोटी मुंबईच्या सहकारी बँका आणि जिल्हा बँकेतनं आम्ही उभे करून देऊ आणि या गृहनिर्माण संस्थांना त्या ठिकाणी आपण मदत करू शकू. मी साहेब जास्त उदाहरण सांगणार नाही, 2-3 उदाहरणं फक्त सांगणार आहे. पार्ल्यामध्ये आमचे पराग अळवणी साहेब या ठिकाणी आलेत ना पराग, त्यांच्याकडे साहेब 360 स्क्वेअर फीटाचं घर होतं. 360 किती मिळालं असेल? 1400 स्क्वेअर फीटामध्ये चाव्या पराग अळवणी यांनी मी त्या ठिकाणी दिल्या. साहेब या ठिकाणी समोर आमच्या कवठणकरात माजी नगरसेवक अभिलाषा सोसायटी समोर त्या ठिकाणी आहे. 390 स्क्वेअर फीटात होते, आज 920 स्क्वेअर फीटात राहायला जात आहेत. 20 माळे उभे राहिल्या, ती समोर बिल्डिंग त्या ठिकाणी आहे. साहेब 15 इमारती उभ्या राहिल्या, जे मागे सगळे ते शिलेदार 15 सोसायट्यांचे चेअरमन त्या ठिकाणी बसलेले आहेत. आपला आशीर्वाद असू द्या, मुंबईमध्ये आम्ही चमत्कार या हाऊसिंग सेक्टरमध्ये त्या ठिकाणी करून दाखवू, हा विश्वास या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी व्यक्त करतो. साहेब बिल्डरना आपण अनेक सवलती देतो, एफएसआय देतो, प्रीमियम देतो, अनेक सवलती दिल्या, परंतु नफेखोरी, फसवणूक आणि प्रकल्प लेट झालेत, त्यामुळे लोक या ठिकाणी परेशान आहेत. आपण कायदा केला, जे 16 निर्णय घेतले त्यामध्ये आपण साहेब सांगितलं की स्वयं पुनर्विकासाची इमारत ही 3 वर्षात पूर्ण झाली पाहिजे, डीम कन्व्हेन्स तात्काळ झालं पाहिजे. आणि साहेब आपल्याला आठवतं की नाही मला माहित नाही, ज्या वेळेला इथल्या 4 सोसायट्यांना साहेब 4 सोसायट्यांना पियुषभाई 50-50 लाख रुपये मागितले. मी आता नावं अधिकाऱ्यांची घेत नाही. आता 50 लाख हाऊसिंग सोसायटीची लोक कुठनं देणार? 4 सोसायट्यांचे 2 कोटी झाले. अधिवेशन चालू होतं, मी साहेबांना बोललो, साहेब आपल्या आशीर्वादानं या ठिकाणची मुवमेंट आहे. साहेबांना सांगितलं, साहेबांनी सांगितलं की त्या अधिकाऱ्यांवर मी कठोर कारवाई करेन. कारवाई केली, सेल्फ डेव्हलपमेंटची फाईल गेली की आता कुठेच अडचण त्या ठिकाणी येत नाही. आणि मुवमेंट आज देवाभाऊनी होऊन केलेली आहे. याच्या मागे माननीय देवेंद्रजींचा त्या ठिकाणी आशीर्वाद आहे. या सगळ्या प्रशासकीय यंत्रणांना कळलेलं आहे. साहेब माझी एक दुसरी मागणी आहे, आपण 1 विंडो खिडकी त्या ठिकाणी केलं, परंतु 1 विंडोचं अजून ते जे इन्फ्रास्ट्रक्चर किंवा इस्टॅब्लिशमेंट बसायचं आहे तर ते 1 विंडोचं साहेब आपण त्या ठिकाणी करावं, अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करतो. आणि 2-4 मागण्या आहेत ते बोलून माझा भाषण संपवतो. साहेब फनेल झोन मधील
सहकारी गृहनिर्माण संस्थांना अतिरिक्त चटई क्षेत्र मिळत नाही, त्यांना शुल्क न आकारता TDR दिला गेला तर तो विकून त्यांचा पुनर्विकास होऊ शकतो, याबाबत निर्णय व्हावा अशी अपेक्षा आहे। म्हाडाच्या भूखंडावरील सोसायट्यांचे लीजचे नूतनीकरण कमी खर्चात झाले तर याही सोसायट्यांना मोठा दिलासा मिळू शकेल। साहेब, म्हाडा भूखंडावरील सोसायट्यांना भाडेपट्ट्याऐवजी मालकी हक्काने भूखंड हस्तांतरित करताना इमारतीच्या पाया इतकाच भूखंड दिला जातो, त्याऐवजी पूर्ण भूखंड हस्तांतरित झाला तर या सोसायट्यांचा खोळंबलेला पुनर्विकास मार्गी लागेल। साहेब, 13 सप्टेंबरला आपण अनेक निर्णय दिलेत, काहींची अंमलबजावणी होत नाही, तर त्याही संदर्भात आपण आदेश द्यावे। उपनगरातील भाडेकरूंच्या इमारतीसाठी सेजच्या इमारतीच्या धर्तीवर कायदा व्हावा, ही या ठिकाणी आपल्याकडे मागणी आहे आणि मला विश्वास आहे की स्वयं पुनर्विकासातील सर्व अडथळे आदरणीय मुख्यमंत्री महोदय दूर करतील आणि या चळवळीला पुढे नेतील अशा प्रकारचा विश्वास माझ्या मनामध्ये आहे। आणि साहेब, शेवटची मागणी, तुमची एक बैठक झाली की त्या ठिकाणी कसे निर्णय होतात हे मुंबईकरांनी पाहिलंय। आपण एक 8-15 दिवसामध्ये आपल्या सोयीनं एक वरिष्ठ स्तरावरील उच्चस्तरीय बैठक आपण त्या ठिकाणी घ्यावी आणि त्या बैठकीमध्ये आमच्या मुंबईकरांच्या हाऊसिंगच्या मागण्या त्या ठिकाणी मान्य कराव्या अशा प्रकारची विनंती करतो। साहेब, शेवटचा आपले आभार मानतो की आपण मुंबईतल्या सहकार चळवळीला भरभरून दिलं। साहेब, सहकार भवन करता प्रतीक्षा नगर या ठिकाणी सहकार भवन उभं करण्याकरता साहेबांनी मोठा भूखंड दिलाय, ज्याचं भूमिपूजन आपण पुढच्या 8-15 दिवसामध्ये करणार आहोत। हाऊसिंग सोसायट्यांसाठी उपकेंद्र आपण विक्रोळीला करतोय, व्हिटीला जाण्याची गरज नाही, ती जागा साहेबांनी दिली, तेही केंद्र उभं राहिलंय। गोरेगावला ईस्टर्न सबअबसाठी आपण केंद्र उभं करतोय। आपण जे जे मागतोय ते साहेब देत आहेत, कारण आपण जे मागतोय ते मुंबईकरांसाठी मागतोय, आपण जे मागतोय ते सर्वसामान्यांसाठी मागतोय आणि म्हणून देवा भाऊ आपला आशीर्वाद आमच्या या सगळ्यांच्या मागे या ठिकाणी उभा राहावा अशी अपेक्षा। साहेब, घाडगे म्हणून फॅमिली आली, शेवटचं माझं पियुष भाई, एक किस्सा असा आहे, मी आता पै महाराज आपले प्रल्हाद पै यांच्याकडे गेलो होतो। घाडगे ट्रॅव्हलचं उद्घाटन झालं, वारकरी संप्रदायाचे आहेत, त्यांना घरातनं बाहेर काढत होते। आज उद्घाटनाला गेलो, त्यांची लाईट कट केली, पाणी कट केलं आणि प्रल्हाद पै दादा आले होते आणि त्याच्याकडे वरती लिहिलं होतं त्यांची प्रार्थना, देवा सगळ्यांचं कल्याण कर, देवा त्या ठिकाणी संसार सगळ्यांचा सुखी कर। मी बोललो देवाभाऊच आज त्या ठिकाणी येत आहेत, त्याच्यामुळं या ठिकाणी या घाडगे परिवारासाठी मी सांगतो संवेदनशीलता काय असते। मी रात्री साहेबांना फोन केला, बोलो वारकरी कुटुंब त्या ठिकाणी त्यांना घरातनं बाहेर काढतायत, जागा त्यांची फ्लॅट आहे, कोणतरी बळकावायला मागतोय। साहेबांनी डीसीपीला फोन केला, दुसऱ्या दिवशी ते घरात गेले। आता प्रल्हाद दादा पै आणि मी त्यांच्या ट्रॅव्हलचं ओपनिंग त्या ठिकाणी करून आलो। असा नेता या ठिकाणी लाभलाय। साहेब, काल पाटकर नावाचे ग्रस्त या ठिकाणी भेटले, बोले चारकोप परिसरात आनंदलाय, कारण देवेंद्र फडणवीस साहेब आज चारकोप मध्ये येत आहेत। इथले उभाटाचे सैनिक भेटले, बोले मराठी माणसांसाठी काय केलं। मी बोललो 25-30 वर्ष तुमच्या नेत्याला विचारा, आता मराठी माणसांच्या भल्यासाठी देवाभाऊ इथे आलेत। मुंबईतला मराठी माणूस बाहेर जाणार नाही याची खात्री मी आपल्या सगळ्यांना देतो। आणि आज देवेंद्रजींची तब्येत ठीक नसताना केवळ तुमच्या प्रेमाखातर, केवळ आमच्या आशीर्वादासाठी या ठिकाणी आले, मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। ज्या ज्या अधिकाऱ्यांनी मदत केली, बोरीकर सीओ असतील, कल्याणकर सीओ असतील, बावनकुळे रजिस्ट्रार असतील, आमचे प्रसाद लाडचं नाव घ्यायला विसरलो, या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि आपण सगळ्यांनी या ठिकाणी साहेब QR कोडवर नोंदणी करून ही लोक आलेली आहेत, कुठल्याही त्या ठिकाणी असं काही आमिष दिलेलं नाही। याचं कारण हा विश्वास तुमच्यावरचा आहे, हा विषय पुढे जाऊ शकतो, हा विश्वास या लोकांच्या मनामध्ये आहे। म्हणून मोठ्या संख्येने आपल्या सगळ्यांना लाख लाख धन्यवाद देतो। आणि देवेंद्रजींचं अभ्युदयनगरचं बोलले आता काटकर, तुमचं चिंता करू नका, लाख लाख धन्यवाद या ठिकाणी देतो आणि मी या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय।
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।